चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 500 क्वेश्चन मधला हा दुसरा भाग आहे. यामध्ये जनगणना, भारताची जनगणना आणि महाराष्ट्राच्या जनगणनेवरती जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे 2018 पासून ते 25 पर्यंत न्यायालयाच्या भरतीला विचारले जात आहे. तर त्या प्रश्नाचा अनुषंगाने आपण एक डिटेलमध्ये माहिती पाहूया. त्याच्यानंतर एकूण 60 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. ते 60 क्वेश्चन या लेक्चरमध्ये पाहूया. थोडं फास्ट घेतोया. तत्पूर्वी चॅनल नवीन असताना पहिले सबस्क्राइब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचा आपला ॲप आहे, त्याचा लोगो तुम्हाला या कोपऱ्यात दिसतो, या प्रकारचा आहे. डाउनलोड करून घ्या. ओके, चला जास्त वेळ न घेता लगेच आपण सुरुवात करूया. तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा, जनगणना ह्या जनगणनेचा ऐतिहासिक जर प्रवास, त्यासोबत जनगणनेचे जनक कोण आहे असं तुम्हाला प्रश्न अनेक वेळा विचारतात. तर भारतीय जनगणनेचे जनक हेनरी वाल्टर आहे. काय नाव आहे त्यांचं? हेनरी वाल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक आहे. त्यानंतर कालावधी, ही जनगणना प्रत्येक दर 10 वर्षांनी केली जाते. जनगणनेची सुरुवात कधी झालेली आहे तर 1872 मध्ये पहिली जनगणना लॉर्ड मेयोच्या काळात सुरू झालेली आहे. परंतु नियमितपणे प्रति 10 वर्षांनी जनगणना याची सुरुवात पाहिली असेल तर 1881 पासून प्रति 10 वर्षांनी जनगणना होत गेलेली आहे. त्यामुळे पहिली नियमित जनगणना कधीची असा प्रश्न विचारतात तर 1881 ची पहिली नियमित जनगणना. जनगणनेची सुरुवात कधी झाली असा प्रश्न विचारला किंवा पहिली जनगणना कधीची तर 1872 ची. लक्षात ठेवा, नियमित जनगणना 1881 पासून आणि 1881 पासून नियमितपणे दर 10 वर्षांनी जनगणना सुरू झाली. 2011 ची जनगणना कितीवी आहे तर टोटल एकूण 15वी जनगणना आहे. कितीवी आहे? टोटल एकूण 15वी जनगणना आहे. आणि स्वतंत्र भारताच्या नंतर म्हणजे स्वतंत्र भारताच्या नंतर 7वी जनगणना, 11वी जनगणना आणि आता नवीन जी असेल जनगणना तुमची ती 16वी आणि स्वतंत्र भारताच्या नंतर कितीवी तर 8वी जनगणना. लोकसंख्येची घनता किती आहे तर 382 प्रति चौरस किलोमीटर एवढी लोकसंख्येची घनता आहे. किती आहे? 382. जिथं महाराष्ट्राचा उल्लेख नाहीये, समजा ते भारतासंदर्भात बोलतोय आपण. आता ही 382 घनता कोणाची? भारताची. त्यानंतर दशकीय वाढ. दशकीय वाढ म्हणजे 2001 ते 2011 हे झालं दशक म्हणजे 10 वर्ष. या दशकीय वाढ 10 वर्षात वाढ की त्याला दशकीय वाढ म्हणतात. ती वाढ झालेली आहे 17.64%. किती? 17.64%. त्यानंतर एकूण साक्षरता किती आहे भारताची तर 74.04% किंवा डायरेक्ट तुम्हाला 74% देतील. ओके, पुढचं शहरी विरुद्ध ग्रामीण जर पाहिलं असेल तर शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती? शहरी तर 31.16%. ही कुठून पाहिली आपण? 2011च्या जनगणनेनुसार चालू आहे. किती आहे? शहरी 31.16% आणि ग्रामीण किती आहे तर 68.8% एवढी ग्रामीण आहे. ओके, यावरती आपण एकूण 60 हे तुम्हाला जे काही शिकवतोय याच्यावरती 60 क्वेश्चन घेतलेले आहेत. हे झालं की ते क्वेश्चन सुद्धा आपण घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर न्यायालयाची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा 5000 ऑनलाईन टाईपची नोट्स आहे. ही नोट्स, आता ह्या नोट्स पेक्षा प्रश्नपत्रिका सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे नोट्स पेक्षा प्रश्नपत्रिका सोडवा. एकूण 25 पेपर आपण देतोय. किती पेपर देतोय? 25 पेपर. फक्त फीस आहे 99 रुपये. आणि पेपर नुसते असे काढायचे म्हणून काढलेले अजिबात नाही आहेत. सगळे पेपर 2018 ते 25 ला जे काही शिपाई भरती असेल याला आलेले जे काही क्वेश्चन आहेत त्याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन काढले. फीस फक्त 99 रुपये ठेवली आहे. फीस कुठे द्यायची आहे तुम्हाला तर फीस द्यायची तुम्हाला या नंबरला 95 52 62 95 63 हा जो नंबर आहे या नंबरला सेंड करायची. गुगल पे, फोन पे नंबर आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे. शेअर करा. पैसे पे केल्यानंतर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला मिळून जाईल. किंवा आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा लिंक आहे, तिथून सुद्धा तुम्ही ते परचेस करू शकता. ओके, चला माहिती बघूया. पुरुष साक्षरता. आता लिंग आणि साक्षरता. तर पुरुष साक्षरता किती आहे भारताची तर 82.14% एवढी पुरुष साक्षरता. स्त्री साक्षरता पाहण्या अगोदर पुरुष साक्षरता किती? 82.14% एवढी आहे किंवा कधी कधी तुम्हाला नुसतं 82% देते. आता बाललिंग गुणोत्तर. बाललिंग गुणोत्तर म्हणजे जे मुलगा आहे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बाललिंग गुणोत्तर म्हणतात त्याला. जन्मलेल्या मुलगापासून 6 वर्षापर्यंत जेवढे मुलं आहेत त्यांना बाललिंग गुणोत्तर म्हणतात. तर या बाललिंग गुणोत्तरामध्ये किती आहे भारताचं बाललिंग गुणोत्तर? 919. 1000 मुलांच्या मागे मुलींची संख्या त्याला लिंग गुणोत्तर म्हणतात. बाल आहे त्यांचा वयोगट 0 ते 6 या वयोगटाला जेवढे कुठले बालक असतील त्यांना बाललिंग गुणोत्तर म्हणतात. ठीक आहे.
919 हे भारताचं बाललिंग गुणोत्तर आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा जास्त असलेला एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे पुदुच्चेरी. बघा, स्त्रियांची संख्या ही पुरुषापेक्षा जास्त असलेला एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचं नाव आहे पुदुच्चेरी. ओके. आता इथं जर पाहिलं असेल तर लोकसंख्या तुम्हाला दिलं इकडं, सर्वाधिक लोकसंख्या हे कुठलं राज्य आणि सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कुठलं, यावर तुम्हाला क्वेश्चन आहे. तर बघा, सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आपल्याला माहिती उत्तर प्रदेश आहे. मग भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे, तर 16% ही लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे. सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कुठलं आहे, तर सिक्कीम हे सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. त्यानंतर इकडे जर पाहिलं असेल घनता, लोकसंख्येच्या घनतामध्ये सर्वाधिक भारतामध्ये घनता असलेलं राज्य कुठलं आहे, तर बिहार. बिहारची सर्वात जास्त घनता. त्यानंतर सर्वात कमी घनता असलेलं राज्य कुठलं आहे, तर अरुणाचल प्रदेश आहे. फक्त घनता आहे 17. किती आहे, 17 एवढी घनता फक्त अरुणाचल प्रदेशची. पुढचं जर पाहिलं असेल तर राज्यस्तरीय तुलना साक्षरता, सर्वाधिक साक्षरतामध्ये कुठलं राज्य आहे, तर केरळ. सर्वाधिक लिंग गुणोत्तरामध्ये कुठलं राज्य आहे, ते पण केरळ. 1084 एवढी काहीतरी साक्षरता 1000+ मध्ये केरळची. लोकसंख्या वाढ, सर्वाधिक लोकसंख्या वाढ कुठल्या राज्यात झालेली आहे, तर मेघालयमध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेली आहे. इकडे जर पाहिलं आता सर्वात कमी काय साक्षरता सर्वात कमी असलेलं राज्य कुठलं आहे, बिहार राज्य. लिंग गुणोत्तर, लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांची संख्या किती आहे, त्याला लिंग गुणोत्तर म्हणतात. तर लिंग गुणोत्तर सर्वाधिक केरळचं आहे, सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे हरियाणाचं आहे. लक्षात ठेवा, दोन्ही महत्वाचं आहे. त्यानंतर लोकसंख्या वाढ, सर्वाधिक लोकसंख्या वाढ मेघालयमध्ये झालेली आहे. कशी आहे, 10 वर्ष. आणि त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या वाढ ही केरळची आहे. मग केरळ साक्षरता आणि लिंग गुणोत्तर देशात अव्वल आहे, मात्र लोकसंख्या वाढीच्या दरात सर्वात खाली आहे. आता लोकसंख्या, केंद्रशासित प्रदेशाचे विशेष आढावा आपण घेणार आहोत या ठिकाणी. लोकसंख्येचा जर विचार केला तर सर्वाधिक लोकसंख्या कुठल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, तर नवी दिल्ली सर्वाधिक लोकसंख्या. नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेश. सर्वात कमी कुठं आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. साक्षरता, सर्वाधिक साक्षरता कुठं आहे, तर लक्षद्वीप मध्ये साक्षरता आहे. सर्वात कमी साक्षरता दादरा नगर हवेली. बघा, फक्त न्यायालयाच्या शिपाई भरतीसाठी आपण 320 रुपयाची बॅच घेऊन आले, फक्त 320 रुपये. आणि तुमची बॅच ही फक्त आणि फक्त 4 दिवस असणार आहे. सेम याच प्रकारे त्याच्यावर शिकवलं जाणार आहे. शिकवलं झालं की क्वेश्चन साधारणतः न्यायालयाच्या 30 प्रश्न त्याच्या बाहेरचे तुमचे जाणार नाही. बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरला संपर्क करा. डायरेक्ट व्हॉट्सअप करा 9552 62 65 63 किंवा या व्हिडिओ बघताच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचा ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर मिळतील, जे शिकवलं त्याच्यावरती 50-100 क्वेश्चन प्रति जे घटक आहे त्या घटकावरती तुम्हाला मिळतील. ओके. चल, क्षेत्रफळ, सर्वात कमी क्षेत्रफळाने कुठला केंद्रशासित प्रदेश आहे, तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाचं सर्वात कमी क्षेत्रफळ आहे. पुढचं, आता भारतामध्ये महाराष्ट्राचं स्थान कुठलं आहे, लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे भारतामध्ये, तर लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक भारतामध्ये दुसरा आहे. कितवा आहे, दुसरा इथे दिल. त्यासोबत शहरी लोकसंख्येमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर शहरी लोकसंख्येमध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. त्यासोबत भारतामध्ये साक्षरतेच्या प्रमाणामध्ये किंवा साक्षरतेमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे, तर 6वा क्रमांक हा साक्षरतेमध्ये भारताचा आहे. दुसरा क्रमांक लोकसंख्या, शहरी लोकसंख्या तिसरा क्रमांक आणि साक्षरतेमध्ये 6वा क्रमांक. आता महाराष्ट्र दिलेलं आहे. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर जसं भारताचं पाहिलं तसं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे 929. 1000 पुरुषामागे किती स्त्रिया आहे त्याला लिंग गुणोत्तर म्हणतात. भारताचं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे 929. किती आहे, 929. महाराष्ट्राची घनता किती आहे, 365. बाल लिंग गुणोत्तर किती आहे, तर 894. त्यानंतर साक्षरता, मग पुरुष साक्षरता किती आहे महाराष्ट्राची, तर 88.38%. महिला साक्षरता किती आहे, तर 75.19% आहे. ऍप मध्ये तुम्हाला मिळून जाईल नोट्स, ही ऍप मध्ये नोट्स मिळून जाईल. ओके. जिल्हाने लोकसंख्या पाहिलं असेल तर सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कुठला आहे, तर ठाणे.
जरी ठाणे जिल्ह्यातून 1 ऑगस्ट 2014 पालघर जिल्हा वेगळा झाला असेल तरीही 2011च्या जनगणनेनुसार अजूनही तुम्हाला प्रश्न विचारला सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कुठला आहे तर तुमचं उत्तर ठाणेच असलं पाहिजे. सर्वात कमी लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे. किशोरवयीन मुलामुलींची संख्या सर्वात कमी असलेला जिल्हा मुंबई शहर आहे, विशेष नोंद लक्षात ठेवा. पुढचं आता इथं जर पाहिलं असेल सर्वात कमी घनता कशाची आहे तर गडचिरोलीची आहे. किती आहे 74. त्यानंतर 100 पेक्षा कमी घनता असलेला कुठला जिल्हा आहे असा सुद्धा प्रश्न विचारता तर गडचिरोली लक्षात ठेवा 74 घनता. त्यानंतर अतिघनता म्हणजे 10,000 पेक्षा जास्त घनता कुठला जिल्हा आहे 10,000 पेक्षा जास्त तर मुंबई शहर मुंबई उपनगर साधारण त्या दरम्यान आहे. पण 1,000 पेक्षा जास्त घनता असं कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे सर्वाधिक घनता आहे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे म्हणून. सर्वाधिक घनता कुठं आहे तर मुंबई उपनगर मध्ये सर्वाधिक घनता आहे. साक्षरतेचा विचार केला सर्वाधिक साक्षरता कुठं आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साक्षरता आहे. स्त्री पुरुष प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये कुठं आहे तर रत्नागिरीमध्ये 1,000 प्लस आहे. त्यानंतर सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कुठं आहे तर मुंबईमध्ये आहे, लक्षात ठेवा मुंबई शहर. आता एकंदरीत जर विचार केला या ठिकाणी केरळ विरुद्ध बिहार म्हणजे साक्षरतेचे 2 विरुद्ध तुम्हाला दिले. सर्वाधिक साक्षरता केरळ सर्वात कमी बिहारला. लक्षद्वीपचा विरोधाभास आहे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या सर्वात लहान आहे पण केंद्रशासित प्रदेशाच्या साक्षरतेमध्ये तो आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र दुहेरी स्थानी भारताच्या लोकसंख्येत दुसरा आहे पण साक्षरतेमध्ये 6वा क्रमांक आहे. मुंबई विरुद्ध रत्नागिरी मुंबई शहरीकरण पुढे पण लिंग गुणोत्तरात सर्वात मागे. रत्नागिरी लिंग गुणोत्तरामध्ये अव्वल आहे. आता हा जो भाग आपण एवढा संपूर्ण घेतलेला आहे तर याच भागावरती तुम्हाला क्वेश्चन आपण 60 क्वेश्चन घेणार. किती क्वेश्चन आहेत तुमचे 60 क्वेश्चन आहेत. या प्रकारचे संपूर्ण क्वेश्चन आहेत. याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा कारण तुम्हाला जो काही तुमचा पेपर असणार आहे 26 तारखेला न्यायालयाचा आहे. एमपीसी असेल इतर कुठल्याही भरतीमध्ये याच्यावरती तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन 100% विचारतात. जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करूया. बघा जनगणनेला भारतात सर्वप्रथम टिंबटिंबमध्ये ब्रिटिश राजवटीत लॉर्ड मेयोच्या कारकिर्दीत सुरुवात झालेली आहे. प्रश्न काय आहे जनगणनेला भारतात सर्वप्रथम. आता सर्वप्रथम भारतात जनगणना कधी सुरू झाली 1872 ला. कधी 1872. ब्रिटिश राज लॉर्ड मेयोच्या काळ त्यावेळेस कोण होतं लॉर्ड मेयो एवढं लक्षात ठेवा 1872. 1881 ला नियमित जनगणना सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर भारतात आपली जी 2011 ची जनगणना आहे स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना आहे आणि एकूण कितवी तर 15वी जनगणना आहे. आणि आता जी सुरू आहे जनगणना ही 16वी आहे. ओके आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी. पुढे भारतीय जनगणनेचे जनक कोणाला म्हणतात हेनरी वॉल्टर आहे. हेनरी वॉल्टरना भारतीय जनगणनेचे जनक त्या ठिकाणी म्हणतात. थोडस झूम करून घेऊया हरकत नाहीये थोडस. ओके डन ठीक आहे. हा आपला लोगो श्री अकॅडमीचा. भारतातील 15वी जनगणना कधी झाली 15वी जनगणना कुठली 2011 ची. 2011 पर्याय क्रमांक 3. ओके आता याचं उत्तर टिक मार्क करत नाही डायरेक्ट तोंडाने सांगतो तुम्हाला फास्ट मध्ये कारण पेपर तुमचा आहे काळजी करू नका. हॉल तिकीट आलेले आहेत. शिपाई भरतीचे हॉल तिकीट आलेत लिपिकचे आलेत वाहन चालकाचे सुद्धा आलेले आहेत. आपली नोट्स वाचणं होणार नाही हरकत नाही. आपले टेस्ट पेपर आहेत ते सोडवा. पेपरला 26 तारखेला तुम्हाला तेच प्रश्न पेपरमध्ये आलेले दिसतील. लवकरात लवकर आपली टेस्ट पेपर येथे घेऊन टाका. ओके जनगणना दर किती वर्षानंतर घेण्यात येते दर 10 वर्षानंतर जनगणना घेण्यात येते. कधीपासून जनगणना नियमित झाली तर 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना नियमित सुरू आहे. पुढचा 2011 ची जनगणना स्वतंत्र भारतानंतरची कितवी जनगणना होती. किती जनगणना आहे आपण आताच पाहिलं. स्वतंत्र भारतानंतरची कितवी आहे ती 7वी जनगणना. ओके त्यानंतर जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. कुठलं राज्य आहे ज्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. हरियाणा राज्य का बिहार राज्य आताच आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे तर हरियाणा राज्यामध्ये आहे. ओके का बिहारमध्ये कमेंट करून सांगा. जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कुठलं आहे केरळ आहे. 1084 केरळची बोध. जनगणना 2011 नुसार सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश कुठला आहे बिहार. लक्षद्वीप बिहार केंद्रशासित प्रदेश नाही हरियाणा नाही मेघालय मग लक्षद्वीप. 2011 जनगणनेनुसार सर्वात साक्षर केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आहे आताच आपण पाहिले. त्यानंतर
11 नुसार सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? सर्वात कमी साक्षर कुठला केंद्रशासित प्रदेश आहे? तर दादर आणि नगर हवेली हा सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर जनगणना 2011 नुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य, साक्षरता दर सर्वाधिक असलेले राज्य कुठले? केरळ आहे. 11 नुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य, सर्वात कमी त्या राज्याचा साक्षरता दर आहे, कुठलं राज्य आहे? बिहार राज्य. जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कुठलं आहे? सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे. एकूण लोकसंख्येमध्ये टक्केवारीमध्ये किती आहे? तर 16% आहे. हा फक्त 12वा क्वेश्चन आहे. या प्रकारचे टोटल 60 क्वेश्चन आहे. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि तुम्हाला सराव पेपर घ्यायचे असेल तर आजच घेऊन टाका, जास्त वेळ नाही, सोडून टाका. उत्तरपत्रिका सुद्धा दिलेली आहे. पेपर झेरॉक्स न करता उत्तरपत्रिका झेरॉक्स मारा. 30 पैकी किती बरोबर येतात प्रश्न ते पण बघा. ओके. हा, आणि संपर्क कुठं करायचा आहे तुम्हाला? तर आपला नंबर परत एकदा लक्षात ठेवा, या नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर आहे 95 52 62 95 63. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप संपर्क करा. किती प्रश्न मिळतील? आज तुम्हाला 25 पेपर मिळतील. ज्यांना कमी पेपर मिळाले 20, त्यांना परत 5 मिळतील. काळजी करू नका. ठीक आहे. साधारणतः तुमचे एक 40 पेपरचं नियोजन आहे. 2 दिवसामध्ये सरासरी 40 पेपर मिळतील सरासरी. पण सध्याच्याला सांगतोय तुम्हाला 25 पेपर मिळतील. ओके. नाही लगेच परत कमेंट सर 40 पेपर द्या. 99 रुपये तुम्हाला सध्या 25 मिळणार आहे. ओके. जसे बनतील तसे तुम्हाला मिळतील. ते ऍप डाउनलोड करून घ्या. चला. हा, सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कुठलं आहे? उत्तर प्रदेश आहे. किती टक्के? भारताच्या एकूण 16% लोकसंख्या उत्तर प्रदेशच्या. जनगणना 2011 नुसार भारतात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे? दुसरा क्रमांक आहे. खालचा प्रश्न काय आहे? 13 नंबरचा क्वेश्चन. जनगणना 2011 नुसार भारतात महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? तो दुसरा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक दुसरा क्रमांक 4, दुसरा क्रमांक. जनगणना 2011 नुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कुठलं? कुठल्या राज्यात सर्वात कमी लोकसंख्या? सिक्कीम राज्य. सर्वात कमी लोकसंख्या असलेलं सिक्कीम राज्य. 1 नंबरचा पर्याय. जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? कुठलं राज्य आहे ज्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर आहे? ते म्हणजे मेघालय. 2011 नुसार लोकसंख्या राज्यात कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी आहे? केरळमध्ये सर्वात कमी आहे. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कुठला? सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे. आता इथं परत बघा, लक्षात ठेवा प्रश्न काय आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कुठला? याच्यामध्ये जर समजा इथं गडचिरोली नसतं, इथं जर पुणे असतं, पुणे लक्षात ठेवा, पुणे. कारण सध्याच्या घडीला 2011च्या जनगणनेनुसार पाहिलं असेल तर 2 नंबरचा लोकसंख्या वाढीमध्ये किंवा लोकसंख्या जास्त असलेला जिल्हा पुणे आहे. परंतु 2011च्या जनगणनेनुसार ठाणे हाच आहे. त्यामुळे पुन्हा तुम्हाला प्रश्न आला, महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कुठला आहे? तर ठाणेच करायचं. कारण 1 ऑगस्ट 2014 या ठाण्याचं विभाजन झालं आणि ठाणेमधून पालघर हा जिल्हा वेगळा झाला. त्यामुळे ठाण्याची लोकसंख्या आता तेवढी नाहीये. परंतु ही आकडेवारी 2011च्या जनगणनेनुसार आहे. त्यामुळे तुम्हाला आला प्रश्न तर ठाणेच करायचे. ओके. चलो झालंय. पुढचा प्रश्न. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कुठला आहे? सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा कुठला आहे? ठाणे, सिंधुदुर्ग, गडचिरोली, पालघर. तो कुठला जिल्हा आहे सर्वात कमी लोकसंख्या? सिंधुदुर्गला. ठाणेला पटकन दिसला. कमेंट करा. 18 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यासोबत एक 5000 टाईप ऑनलाईन टाईप क्वेश्चन आहे. तुमच्याकडून वाचन झालं तर चांगली गोष्ट आहे, नसेल हरकत नाही. परंतु जे काय पेपर आहे ते पेपर तुम्ही वाचून घ्या. पेपर 2018 ते 25च्या जे काही आजपर्यंत तुमचे न्यायालय शिपाई भरती, फक्त शिपाई भरतीसाठी सांगतो बरं का मी, बाकीसाठी नाही. शिपाई भरतीसाठी आहे. तर ते क्वेश्चन घ्या, खूप महत्वाचे. सोडून बघा. कुठं सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्गची आहे, लक्षात ठेवा. घनता म्हटलं तर मग गडचिरोलीची 74 घनता आहे गडचिरोलीची. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुमचं सिंधुदुर्ग आहे. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वाधिक घनता कुठल्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगर या जिल्ह्यात सर्वाधिक घनता आहे. सर्वात कमी घनता कुठं आहे? तर गडचिरोलीला आहे. किती आहे? 74 फक्त. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कुठला? सर्वात कमी गडचिरोलीचे. किती आहे? खाली दिले 74.
त्यानंतर भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 100 पेक्षा कमी आहे? गडचिरोलीच. हा प्रश्न काय? महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कुठला आहे खालीलपैकी? तर गडचिरोली सगळ्यात कमी घनता आहे. आणि 100 पेक्षा कमी घनता असलेला कुठला या पर्यायामध्ये? तर गडचिरोलीचा. 74 दिले. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात? साक्षरता दर कुठल्या जिल्ह्यात आहे? ठाणे, पुणे, नंदुरबार, मुंबई उपनगरात सगळ्यात जास्त साक्षरता दर आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे? कुठला जिल्हा करायचा? ठाणे जिल्हा करायचा. ओके. पुढचा 24 नंबरचा क्वेश्चन आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर 382 आहे. लक्षात ठेवा, 382 ही घनता कुणाची आहे? तर भारताच्या लोकसंख्येची 382 आहे. आणि आपली महाराष्ट्राची किती आहे? ते 365 आहे का? महाराष्ट्राची किती आहे मला कमेंट करून सांगा. भारताची 382 तर महाराष्ट्राची किती आहे? मग प्रश्न असा विचारतात, महाराष्ट्राच्या घनतेपेक्षा भारताची घनता जास्त आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? किंवा भारताच्या घनतेपेक्षा महाराष्ट्राची घनता कमी आहे, चुकीचं आहे का बरोबर आहे? असे प्रश्न तुम्हाला विचार. भारताच्या 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण गुणोत्तर आहे? सगळ्यात कमी स्त्री पुरुष प्रमाण कुठल्या जिल्ह्यात? कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण गुणोत्तर आहे? बीड, मुंबई, ठाणे. बघा, सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण हे मुंबईमध्ये आहे. कुठं आहे? मुंबई या ठिकाणी. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय वाढ किती आहे? दशकीय वाढ म्हणजे 2001 पासून ते 2011 पर्यंत वाढ किती आहे सांगितलं तुम्हाला. 17.64% वाढ आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात किशोरवयीन मुला-मुलींची संख्या सर्वात कमी होती. किशोरवयीन मुला-मुलींची संख्या सर्वात कमी होती. आणि एक जिचे काय आपण नोट्स पाहिली, त्या नोट्स मध्ये शॉर्ट मध्ये सुद्धा पाहिलं, शॉर्ट मध्ये सुद्धा ते पाहिलेलं आहे. थोडंसं किच्यावरती फिरलं, टच झालं. चला याची कमेंट मध्ये उत्तर द्या पटकन. 27 नंबरचा क्वेश्चन आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात किशोरवयीन मुला-मुलींची संख्या सर्वात कमी होती. रत्नागिरी कुठे होती? तर मुंबई शहरमध्ये. कुठं? मुंबई शहरमध्ये. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर टिंबटिंब होतं. बालक लिंग गुणोत्तर म्हणजे तुम्हाला सांगितलं मी सांगतानाच, कुठलं? बालक लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगट हा जो आहे बालकाचा, यांना बाललिंग गुणोत्तर. आता बालक काही ठिकाणी तुम्हाला देतात बाललिंग गुणोत्तर. काय देतात? बाललिंग गुणोत्तर. हे लक्षात ठेवा. 0 ते 6 वयोगट. त्या 0 ते 6 वयोगटामध्ये 1000 मुलं आहेत. त्या 1000 मुलामध्ये मुलींची संख्या किती आहे त्याला बाललिंग गुणोत्तर म्हणतात. तोच प्रश्न तुम्हाला दिलाय की महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर किती आहे? 913, 927, 894 की 854? किती आहे? 894 आहे का? पर्याय क्रमांक 3 आहे का करेक्ट? चला पटकन दिवशी कमेंट मध्ये सांगा. 28 नंबरचा क्वेश्चन आहे. कमेंट करत जा आणि त्यासोबत तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या व्हॉट्सअपला सुद्धा विचारू शकता. ठीक आहे. 894 लक्षात ठेवा. पुढं भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील महिलांच्या लोकसंख्येतील साक्षरता दर 2011 मध्ये टिंबटिंब इतका होता. कोणाचा? महाराष्ट्रातील महिलांचा साक्षरता दर 2011 मध्ये किती होता? 85%, 89%, 75%, 71 किती होता? 75.9% हा त्या ठिकाणी साक्षरता महिलांचा होता. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरता महाराष्ट्र स्थानावर आहे. बघा, महाराष्ट्र हे भारतामध्ये साक्षरतेच्या बाबतीत कितव्या स्थानावर आहे असा सुद्धा प्रश्न आहे. तो थोडा जास्त हे केला. तर साक्षरतेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र भारतामध्ये कितव्या स्थानावर आहे? आताच आपण पाहिले 2, 3 आणि 6. तर 6व्या स्थानावर काय आहे? महाराष्ट्र. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही खेड्यामध्ये राहते? तर किती? तर 31%, 4 किती एक नंबरचं 12%, 45%, 68% आणि 8%. तर खेड्यामध्ये किती टक्के लोकसंख्या राहते? तर 31% ही शहरात राहते. म्हणजे साधारणतः खेड्यामध्ये किती? 68.8% एवढी खेड्यामध्ये लोकसंख्या राहते.
भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर शहरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे? शहरी लोकसंख्येच्या त्याच्यावर महाराष्ट्र कितव्या स्थानावर? 5व्या, 3ऱ्या, 7व्या? तर 3ऱ्या स्थानावर आहे. शहरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र भारतामध्ये 3ऱ्या स्थानावर आहे. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता टिंब प्रति चौरस किलोमीटर आहे. आता सरळ तुम्हाला प्रश्न विचारते की महाराष्ट्राची घनता, थोडं काही लांबलचक प्रश्न विचार नाही. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? 390, 270, 420, 365. किती आहे? तर 365 आहे, लक्षात ठेवा. भारताची म्हटलं तर 382 आहे. भारताची 382, महाराष्ट्राची 365. मग कोणाची जास्त आहे हा सुद्धा प्रश्न विचार. चला 34 नंबरचा क्वेश्चन आहे, थोडं फास्ट घेतोय. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण आहे? सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण मुंबई, कोल्हापूर, जालना, सातारा. कुठं आहे? तर मुंबईला सगळ्यात कमी आहे. भारतातील 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? अहमदनगर, आता अहिल्यानगर झालं, सोलापूर, उस्मानाबाद की रत्नागिरी? रत्नागिरी 1000+ लिंग गुणोत्तर रत्नागिरीचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? 929, 959, 912 की 902? हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत, हे विसरलेच नाही पाहिजे, झालेच नाही पाहिजे चूक. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? आता लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषामागे किती महिला आहेत त्याला लिंग गुणोत्तर म्हणतात. किती आहे महाराष्ट्राचं? 929 एवढं लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्राचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र हे भारतातील टिंब सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य, 2 नंबरचं राज्य. 1 नंबरला उत्तर प्रदेश आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ टिंब उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे. उत्तर प्रदेशमध्ये 1 नंबर आहे, सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशची आहे. तर वाटा किती आहे भारताच्या एकूण राज्याचा उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येने किती वाटा आहे? तर 16% वाटा एकल्या उत्तर प्रदेशचा आहे लोकसंख्येच्या बाबतीत. पर्याय क्रमांक 1 आहे 16%. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा अधिक आहे? आता 10 झालं, 1000. हे काय आहे? 1000 पेक्षा अधिक आहे. आता जर पाहिलं असेल तर 1000 पेक्षा जास्त असलेले महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे. 3 जिल्ह्यामध्ये एक आहे मुंबई उपनगर, मुंबई शहर, दुसरा आहे मुंबई उपनगर आणि तिसरा आहे ठाणे. हे 3 जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांची काय आहे लोकसंख्येची घनता ही 1000+ आहे. असे 3 जिल्हे. या 3 जिल्ह्यामध्ये तुम्हाला एकच दिसतोय ठाणे, याचा पर्याय करा 4 नंबर ठाणे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेलं भारतीय राज्य कुठलं आहे? भारतातलं सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कोणाचं आहे? सर्वात कमी तर हरियाणाचं. सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर भारतामध्ये हरियाणा या राज्याचं आहे. 2011 पर्यंत भारतामध्ये किती जनगणना पूर्ण झालेल्या आहे? किती जनगणना पूर्ण झालेल्या आहेत 2011 पर्यंत? तर 15. किती? 15 जनगणना पूर्ण झाले. 2 नंबरचा ऑप्शन आहे 15. 2011ची जनगणना आहे तर 2011ची जनगणना ही 15वी होती. आताची जनगणना जी आपली असणार आहे ही कधीची? 2025-26ची जनगणना जी आहे तर ही 16वी असणार आहे. स्वातंत्र्यानंतर ही होती 7वी जनगणना आणि आता ही असणार आहे स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना. जनगणना कधी? प्रति 10 वर्षांनी केली जाते. 42 नंबरचा आहे भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे? सर्वात कमी लोकसंख्यामध्ये कुठलं? गुजरात, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब. तर सिक्कीमची लोकसंख्या सगळ्यात कमी. आता पुढील कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांची लोकसंख्या ही पुरुषापेक्षा अधिक आहे? चंदीगड, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि पुदुच्चेरी. बघा 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार पुढीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्त्रियांची लोकसंख्या ही पुरुषापेक्षा अधिक आहे? पुदुच्चेरी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? क्षेत्रफळाने सगळ्यात लहान कोणता आहे? तर तो आहे लक्षद्वीप. हा सगळ्यात लहान आहे.
सगळ्यात मोठं जर म्हटलं तर लडाख हा सगळ्यात मोठा आहे क्षेत्रफळाने. हा विचारतील की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातला सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, तर लडाख आहे. सर्वात लहान कुठला आहे केंद्रशासित प्रदेश, तो लक्षद्वीप आहे. 2 लक्षात ठेवा, मोठा लडाख, लहान लक्षद्वीप. 2011च्या जनगणनेनुसार बाललिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषामागे स्त्रिया असे होते. 2011च्या जनगणनेनुसार बाललिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषामागे टिंब स्त्रिया असं होतं. बाललिंग गुणोत्तर शब्द दिलाय म्हणजे कितीचं, वयोगट 0 ते 6 वयोगटात 929, 939, 909 की 919. चला 45 नंबरचा क्वेश्चन आहे, कमेंट मध्ये त्याचं उत्तर द्या. त्यासोबत न्यायालय शिपाईत 5000 वन लाईन प्रश्न घेतो आपण. किती? 5000 वन लाईन प्रश्न. एक नोट्स आहे, 209 पेजेस आहे. वेळ कमी आहे, तुमच्याकडून वाचन होत नसेल हरकत नाहीये. 25 सराव पेपर घेतोय आपण. 25 सराव पेपर नुसते काढलेले आहे, पेपर म्हणून दन 30 प्रश्न काढलेले नाहीयेत. हे 25 सराव पेपर 2018 ते 2025 चे. कधी 2018च्या तुमच्या शिपाई भरती असेल तर 2025 पर्यंत झालेल्या सगळ्यांचं विश्लेषण केलंय आणि त्याच्यावरून काढलेलं आहे. याची फीस किती आहे तर फक्त 99 रुपये फीस ठेवलेली आहे. कसं घ्यायचं तर आपला नंबर आहे इथं 95 52 62 95 63. या नंबरला व्हॉट्सअप करा, डायरेक्ट गुगल पे फोन पे करा, गोविंद नवल नाव येईल त्याच्यावरती आणि मग त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा मला व्हॉट्सअपला. 99 रुपयाचा तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील. किंवा आपली फास्ट ट्रॅक बॅच 4 दिवसाची फास्ट ट्रॅक बॅच आहे, 320 रुपये त्याची फीस ठेवलेली आहे. बॅच जॉईन करायची असेल हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. बॅच जॉईन करा. ज्या प्रकारे आता शिकवतोय मी तुम्हाला याच प्रकारे बॅच मध्ये याच्यावर चांगलं नोट सुद्धा आहे आणि चांगल्या प्रकारे सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे. चला इथे आहे 919 त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. बाललिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषामागे भारताचं किती? 919. विसरू नका. हा, भारतात एकूण साक्षरता दर खालीपैकी कोणता आहे? किती साक्षर दर भारताचा? तर 74.4%. लक्षात ठेवा भारताचा साक्षर दर. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा एकूण साक्षरता दर खालीपैकी कोणता आहे तर 74.4% आहे. पुढचं 47 नंबरचा जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर टिंब आहे. पुरुष साक्षर दर किती आहे? 81%, 82%, 84% की त्या ठिकाणी 83%. बघा 2011 नुसार भारतातील पुरुष साक्षरता किती आहे. जसं स्त्री साक्षरता आहे त्याच प्रकारे पुरुष साक्षरता. 47 नंबरचा क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेला आहे. तर ही लक्षात ठेवा, याच्यावरती न्यायालयामध्ये 4 वेळेस क्वेश्चन विचारून झालेला आहे. भारतातील पुरुष साक्षरता किती आहे तर 82.14% किंवा डायरेक्ट 82% देतात तुम्हाला. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? शहरी लोकसंख्या पुढे ते भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी. शहरी किती आहे तर 31.16% शहरी आहे 100%च्या. लक्षात ठेवा लोकसंख्या 100 असते, या 100 मध्ये 31.16% ही लोकसंख्या शहरी आहे. उरलेली लोकसंख्या कुठली असणार आहे? मग ग्रामीण लोकसंख्या असणार. लक्षात ठेवा. चला 49 नंबरचा क्वेश्चन आहे, सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कुठलं आहे? बिहार, गुजरात, तामिळनाडू, पंजाब. तर सर्वाधिक घनता असलेलं राज्य आहे बिहार. बिहारची सर्वाधिक घनता. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कुठलं? सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे अरुणाचल प्रदेश. फक्त 17 घनता आहे अरुणाचल प्रदेश. सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश नवी दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कुठला आहे? सर्वात कमी लोकसंख्या आहे त्या केंद्र तर लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. पर्याय क्रमांक 53. सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कुठलं आहे? कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे तर उत्तर प्रदेश सगळ्याची लोकसंख्या आहे. भारतामध्ये नंबर 1 आहे, 16% लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये. आपला महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेलं राज्य कुठलं आहे? केरळ आहे. 1084 लिंग गुणोत्तर राज्यामध्ये बरं का. सर्वाधिक साक्षरता दर असलेलं राज्य कुठलं आहे? गुजरात, तामिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश. साक्षरता असेल केरळ. ओके, केरळ साक्षरता असेल तर केरळ. लिंग गुणोत्तर असेल केरळ. सर्वात कमी साक्षरता दर असलेलं राज्य कुठलं? आता कुठलं राज्य ज्या राज्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे ते म्हणजे बिहार आहे. कुठलं आहे? बिहार.
भारतात जनगणना कधी सुरू झालेली आहे बघा, तर 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या काळात भारतात सुरुवातीला जनगणना सुरू झालेली आहे. लॉर्ड मेयो कधी 1872 मध्ये. थोडस मोठं करूया. ओके, 1872 लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर भारतात नियमित जनगणना कधी सुरू झाली? 1881 पासून. 1881 पासून भारतामध्ये नियमित जनगणना सुरू झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था जनक लॉर्ड रिपलला म्हणतात, त्याच्याच काळात झालेली. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये पुरुष साक्षरता एकूण किती टक्के आहे? पुरुष साक्षरता किती आहे महाराष्ट्रामध्ये? 88.38% आहे, 85% आहे. 59 नंबरचा सेकंड लास्ट क्वेश्चन, म्हणजे आता साधारणतः आपण टोटल क्वेश्चन किती घेणार आहोत? 60 घेणार आहोत त्यातला. तर महाराष्ट्रामध्ये पुरुष साक्षरता किती आहे? 88.38% आहे, पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 60 नंबरचा क्वेश्चन तुमची खाली आन्सर की सुद्धा दिलेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये स्त्री साक्षरता एकूण किती आहे? किती? 75, 80, 90, 60. तर स्त्री साक्षरता ही 75.9% आहे. याच प्रकारे आणि जे काय आपण बॅच मध्ये शिकवणार, 320 रुपये बॅचची फीस आहे, 4 दिवसाची बॅच आहे. तर त्या बॅच मध्ये सगळं डिजिटल स्वरूपात शिकवलं जाणार आहे. क्वेश्चन सुद्धा आणि जी काही नोट्स आहे आपली, ती नोट्स सुद्धा तुम्हाला, आणि सगळी PDF तुम्हाला मिळणार आहे. डाउनलोड करून घ्या, त्याची झेरॉक्स सुद्धा काढू शकतात. आणि प्रति घटकावरती साधारणतः 50+ क्वेश्चन तुम्हाला मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यायालयाचा जो काय 26 एप्रिलचा पेपर आहे, याच्यावरती तुम्हाला यातले भरपूर सारे क्वेश्चन आलेले दिसतील. ठीक आहे, थांबतो.